नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एऑन IAS अकॅडमीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे बरं का. राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, संयुक्त पूर्व व मुख्य आणि खास करून STIच्या मुख्य परीक्षेसाठी या टॉपिकमधले भरपूर प्रश्न येतात. तर अर्थशास्त्रामधला आजचा आपला टॉपिक आहे सार्वजनिक वित्त. हे पहा, सार्वजनिक वित्तवर आता आपली एक सिरीज सुरू होईल. 4 ते 5 लेक्चर सार्वजनिक वित्तवर होतील, कारण एका लेक्चरमध्ये समजून सांगणं ते खूपच किचकट होईल आणि तुम्हाला त्याचा लोड होईल. त्यामुळे आपण सोपं आणि सोयीस्कररित्या त्याचे छोटे छोटे 4 लेक्चर सिरीज बनवू. ते तुम्ही पहा व त्यातून समजून घ्या. चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. सार्वजनिक वित्त. हे पहा, पहिले तर एक तुमच्या डोक्यात फिक्स करा की सार्वजनिक वित्त म्हणजे पब्लिक फायनान्स, म्हणजे सरकारचा पैसा. आता थोडं अर्थशास्त्राच्या भाषेत पाहूया. हे पहा, एक अर्थतज्ञ आहेत डेरॉल्ड ग्रीव्स, यांची एक व्याख्या आहे. ती व्याख्या काय सांगते तर संघराज्य सरकार, घटक राज्य सरकार व स्थानिक सरकारे यांच्या जे काही उत्पन्न असेल त्या उत्पन्नाच्या खर्चाची चिकित्सा किंवा त्या उत्पन्नाचा हिशोब त्याचा अभ्यास करणारी जी अभ्यास शाखा आहे त्याला सार्वजनिक वित्त म्हणतात. चला, आता सेकंड पॉईंट काय आहे की या सार्वजनिक वित्तामध्ये कोणकोणत्या बाबी येतात, म्हणजे सार्वजनिक वित्ताची व्याप्ती. आता आपण एक उदाहरण पाहूया. समजा तुमच्या वडिलांनी तुम्हाला पैसे दिले आणि तुम्हाला पैसे दिले म्हणजे काय, तुमच्या खिशात ते काय आले, उत्पन्न आलेलं आहे. आता त्या उत्पन्नाला काय होणार, तुम्ही ते खर्च करणार. समजा तुम्हाला पैसे खर्च करायला कमी पडले तर तुम्ही काय घेणार, मित्राकडून पैसे उसने घेणार, म्हणजे कर्ज. आता ते पैसे जे पप्पांनी तुम्हाला दिलेले आहेत त्याचं काय आहे, वित्तीय व्यवस्थापन, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला एक मॅनेजमेंट करावे लागेल. आणि तुमचं पैशाचा एक स्वतःचा हिशोब असतो, त्याला एक तुमच्या खर्चाची एक पद्धत असते, त्याला काय म्हणणार, धोरण. आता हे जे आपण कॉमन एक्झाम्पल पाहिलं तेच जर आपण गव्हर्नमेंटला, सरकारला अप्लाय केलं तर सार्वजनिक वित्ताच्या व्याप्तीमध्ये हे 5 बाबी येतात किंवा हे 5 घटक येतात. पहिला आहे सार्वजनिक उत्पन्न, दुसरा आहे सार्वजनिक खर्च, तिसरा आहे सार्वजनिक कर्ज, चौथा आहे वित्तीय व्यवस्थापन आणि 5वा आहे राजकोषीय धोरण. आता पहा मित्रांनो, 5वा पॉईंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, राजकोषीय धोरण. यावरच पुढे टॉपिक एक्सपांड होत जाणार आहे. तरी पण सार्वजनिक उत्पन्नामध्ये काय येतं तर सरकार जे टॅक्सेस घेतं किंवा नॉन टॅक्सेस, कर व करेत्तर उत्पन्न, सार्वजनिक उत्पन्न, तुटीचा अर्थ भरणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्पन्नामध्ये येतात. त्यातून काहीतरी भेटतं ना सरकारला. आता सार्वजनिक खर्चामध्ये काय येणार, सरकारच्या खर्चाची तत्वे, सरकारच्या खर्चाचे वर्गीकरण, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या खर्चामध्ये येणार. आणि कर्जमध्ये काय की सार्वजनिक कर्जाची उभारणी सरकारने कशी केलेली आहे, पद्धत काय आहे, कर्जाचं व्यवस्थापन काय आहे, कर्जाची परतफेड कशा प्रकारे करणार आहे. आणि वित्तीय व्यवस्थापनमध्ये काय आहे की अर्थसंकल्पाचे प्रकार, ते तयार करण्याची पद्धती, सार्वजनिक हिशोब तपासणी इत्यादी. ओके, आता आपण राजकोषीय धोरण डिटेलमध्ये पाहूया. एकदम इझी कन्सेप्ट आहे, काही अवघड नाही यामध्ये. राजकोषीय धोरण म्हणजे काय, तुमच्याकडे जे उत्पन्न आहे, पैसे आहेत सरकारकडे, त्याचा जो खर्च आणि जमा याचा जो हिशोब मांडला जातो त्याला राजकोषीय धोरण म्हणतात. आता फक्त राजकोषीय धोरण काय आहे हे जाणून घेऊन उपयोग नाही, त्याचं ध्येय काय आहे, ते आणलं कशासाठी, त्याचा वापर कशासाठी होतो तर आर्थिक स्थैर्य व जलद गतीने आर्थिक विकास होण्यासाठी राजकोषीय धोरण सरकार राबवते. ओके, आता हे जे राजकोषीय धोरण आहे ते प्रत्येक वर्षी सरकार आपल्या अर्थसंकल्पामधून जाहीर करत असते, हे लक्षात ठेवा. या लेक्चरमध्ये आपण अर्थसंकल्प पण डिटेलमध्ये शिकणार आहोत. आणि या राजकोषीय धोरणाद्वारे महत्तम सामाजिक कल्याण, म्हणजे सर्वांचं कल्याण व्हावं, हा सरकारचा एक प्रयत्न असतो. आता राजकोषीय धोरण तर अर्थसंकल्पातून मांडले जाते, पण अर्थसंकल्प म्हणजे काय हे आता आपण पाहूया. हे पहा, जमा खर्चाचे एक वार्षिक विवरण पत्रक असतं.
आणि ते मांडून राजकोषीय धोरण जाहीर केले जाते. आणि वार्षिक वित्तीय विवरण पत्रकालाच अर्थसंकल्प म्हणतात. शब्द अवघड आहे पण आपण सोपं करूया. हे पहा, वार्षिक म्हणजे वर्षाचं जे काही पैशाचा हिशोब आणि जमा खर्चाचा हिशोब असतो तो ज्या पेपर्सवरती मांडला जातो त्याला काय म्हणतात, अर्थसंकल्प म्हणतात. आणि सगळ्यात सोपं काय आहे की राजकोषीय धोरण म्हणजेच अर्थसंकल्पीय धोरण, राजकोषीय धोरण म्हणजेच बजेटरी पॉलिसी. ओके, आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. अर्थसंकल्प. हे पहा, पहिल्यांदा तर थोडी अवघड व्याख्या बघूया, मग ती आपण समजून घेऊया एकदम सोप्या पद्धतीत. अर्थसंकल्प म्हणजे पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमा खर्चाच्या कायदे मंडळापुढे विचारार्थ ठेवण्याच्या प्राथमिक स्वरूपातील योजनांचा व शिफारसींचा समावेश ज्या कागदपत्रात केलेला असतो त्यास बजेट किंवा अर्थसंकल्प असे म्हणतात. आता हे थोडंसं आपण सोपं करूया. हे पहा, पुढील आर्थिक वर्षाच्या म्हणजे पुढचं जे आर्थिक वर्ष आहे, आता अर्थसंकल्प मांडणार आपण यावर्षी समजा 2021, तर येत्या पुढच्या वर्षात म्हणजे 21-22ला जो काही खर्च आहे आणि ज्या काही, हे पहा खाली आहे की प्राथमिक स्वरूपातील योजनांचा व शिफारसींचा, म्हणजे ज्या योजना आपण राबवणार आहे, जे कार्यक्रम आपण पुढे जे आयोजले आहेत सरकारने, त्याचा सर्व जो काही हिसाब किताब असतो तो कायदे मंडळापुढे विचारार्थ ठेवला जातो आणि त्या कागदपत्रास काय म्हणतात, बजेट किंवा अर्थसंकल्प. आहे का नाही सोपं, एकदम इझी. ओके, आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. आता आपण अर्थसंकल्पाचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. म्हणजे हा बजेट शब्द कुठून आला, पहिल्यांदा कुठे वापरण्यात आला, भारतामध्ये कधी बजेट मांडलं गेलं पहिलं, स्वतंत्र भारतामध्ये कधी बजेट मांडलं गेलं. तर हे पहा, बजेट असा जो शब्द आहे तो फ्रान्समध्ये पहिल्यांदा वापरण्यात आला आणि त्यानंतर 1733मध्ये बजेट हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला इंग्लंडमध्ये. आणि त्यानंतर 1857चं जे बंड झालं त्यानंतर 3 वर्षाने 7 एप्रिल 1860 रोजी ओके पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन या पहिल्या वित्त सदस्याने मांडला. आणि त्यानंतर आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट काय आहे की स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री श्री R.K. षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी पहिला अर्थसंकल्प मांडला. आता अर्थसंकल्पाच्या इतिहासासंदर्भात ही माहिती आपल्याला सफिशियंट आहे. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया. अर्थसंकल्पामध्ये नेमके किती वर्षाचे आकडे असतात ते आता आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षाचे आकडे असतात. तर कोणते 3 वर्ष? एक तर बघा, आता समजा 2021ला बजेट मांडतोय, तर 21च्या मागे जे वर्ष होतं 2020 त्या गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे, त्यानंतर चालू वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय व संशोधित अंदाज आणि त्यानंतर पुढील वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज म्हणजे 21च्या पुढचं जे वर्ष आहे त्या वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज मांडले जातात. ओके, हे लक्षात ठेवा. कोणत्याही अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षाचे आकडे असतात. आता आपण काय पाहूया की अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये काय प्रक्रिया इन्व्हॉल्ड असतात आणि कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे घटनात्मक तरतुदी कोणकोणत्या आहेत. तर पहिली गोष्ट बघा, यामध्ये 4 स्टेप्स असतात. पहिली तर अर्थसंकल्प तयार करणे, दुसरं अर्थसंकल्पास कायदेशीर रूप देणे, तिसरं अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे. अर्थसंकल्पाची कायदेशीर रूप दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करायची. आणि त्यानंतर 4th पॉईंट आहे राष्ट्रीय वित्तावर नियंत्रण लेखा व लेखा परीक्षण. म्हणजे अर्थसंकल्प इम्प्लिमेंट झाल्यानंतर तो कशा प्रकारे इम्प्लिमेंट झाला आहे, त्याच्या जे पैसे असाइन केले होते ते प्रॉपरली त्या स्कीमला वापरले गेलेत का नाही, त्याचं लेखा व लेखा परीक्षण केलं जातं. ही झाली 4थी स्टेप. ओके, आता घटनात्मक तरतुदी सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. कलम 112 नुसार केंद्र सरकार जे आहे ते अर्थसंकल्प मांडते आणि कलम 202 नुसार राज्य सरकार अर्थसंकल्प मांडते.
चला तर पहिली स्टेप आहे अर्थसंकल्प तयार करणे. कोण करतं अर्थसंकल्प तयार? तुम्ही म्हणाल वित्त मंत्रालय. पण UPSC प्रिलिम्सला क्वेश्चन आला होता बरं का. वित्त मंत्रालयामध्ये कोणता विभाग अर्थसंकल्प तयार करते? तर आर्थिक कामकाज विभागामार्फत अर्थसंकल्प तयार केला जातो. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि हा जो अर्थसंकल्प आहे तो संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर मांडण्याची जी काही जबाबदारी आहे ती राष्ट्रपतींची असते. ओके. आणि ही इम्पॉर्टंट फॅक्ट एक लक्षात ठेवा नेहमी की घटनेत अर्थसंकल्पाला बजेट हा शब्द कुठेही वापरलेला नाही. कोणता शब्द वापरला आहे घटनेत? तर वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. हे नेहमी लक्षात ठेवा. आता यामध्ये दुसरी जी पायरी आहे ना की अर्थसंकल्पास कायदेशीर रूप देणे, ही खूप इम्पॉर्टंट आहे हा. ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप का द्यायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, संचित निधी नावाचा एक निधी असतो. आता निधीचे जे 3 प्रकार आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण आत्ता एक लक्षात ठेवा, संचित निधी नावाचा एक निधी असतो. त्यामध्ये सरकारचे पैसे असतात आणि ते पैसे जर काढायचे असतील वेगवेगळ्या मंत्रालयांना वेगवेगळ्या स्कीमसाठी, तर त्यासाठी हा अर्थसंकल्प पास करावा लागतो, मंजूर करावा लागतो. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतरच त्या संचित निधीतून विनियोजन विधेयकाद्वारे पैसे काढता येतात. ओके. चला आता ही जी दुसरी जी पायरी आहे अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देणे, त्यामध्ये पुन्हा काय आहेत, 5 वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. तर ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत बरं का. 5 स्टेप्स कोणत्या आहेत? तर पहिली आहे अर्थसंकल्पावरती साधारण चर्चा. दुसरी स्टेप आहे अनुदानांच्या मागणींवर चर्चा व मतदान. तिसरी स्टेप आहे कपात प्रस्ताव. आणि चौथी स्टेप विनियोजन विधेयक. आणि या स्टेजची सगळ्यात लास्ट स्टेप आहे वार्षिक वित्त विधेयक. तर चला या 5 पायऱ्यांची किंवा 5 स्टेजेसची काय करूया, आपण ओळख करून घेऊया. साधारण चर्चेमध्ये काय केलं जातं की दोन्ही सभागृहांपुढे हा अर्थसंकल्प मांडला जातो आणि त्यानंतर आठवडाभर एक ढोबळ मनाने या अर्थसंकल्पावरती चर्चा होते. दुसरी जी स्टेप आहे त्याला आपण काय म्हटले, अनुदानांच्या मागण्यांवर चर्चा व मतदान. जे वेगवेगळे मंत्रालय, त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स, त्यांच्या काय असतात, वेगवेगळ्या मागण्या असतात आणि त्यासाठी त्यांना अनुदान म्हणजे पैसे लागणार असतात. तर त्यांच्या मागण्यांवर काय केलं जातं, चर्चा घडवली जाते संसदेमध्ये आणि त्यावरती मतदान घेतलं जातं आणि त्या अनुदानांच्या मागण्या पास केल्या जातात. आता तिसरी जी स्टेप आहे कपात प्रस्ताव. यामध्ये 3 वेगवेगळे प्रस्ताव आहेत. हे आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. पण आता सध्या हे लक्षात ठेवा, काटकसर कपात, धोरणात्मक कपात आणि प्रतिकात्मक कपात, हे 3 कपात प्रस्ताव लक्षात ठेवा. आता चौथी जी स्टेप आहे ती म्हणजे विनियोजन विधेयक. विनियोजन विधेयक कलम 114 ते मांडल्याशिवाय संचित निधीतून पैसेच काढता येत नाहीत. ते मांडले जाते. ते पास झाल्यानंतर वार्षिक वित्त विधेयक मांडले जाते व वार्षिक वित्त विधेयक सुद्धा पास झाले, मंजूर झाले की अर्थविधेयकाला राष्ट्रपतीची संमती मिळणे आवश्यक असते आणि संमती मिळाली की आपला अर्थसंकल्प सरकारचा पास झालेला आहे असं समजलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या 5 स्टेप्सवर डिटेल चर्चा करणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. संचित निधीवर प्रभारित खर्च व मतदानित खर्च यामध्ये काय फरक असतो, त्यानंतर अर्थसंकल्पाची जी रचना आहे आणि केंद्र सरकारचे जे 3 निधी आहेत वेगवेगळे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. एऑन IAS अकॅडमीचा हा जो प्रकल्प आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत किंवा जे खाजगी शिकवणी लावू शकत नाहीत त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.